आता काय इथे रस्ता चालू झाला पुढे काय आता हे बसलं पाऊस पडला ना हा. पाणी बसलं रस्ता चालू झाला ती पुढची मारा मोठी मोठी मारा पहिली. हा, ही मोठी मार. तिकडे ठेवल्या कुणी हा, इथे दगड कोणी ठेवलाय तो हरली चला येऊन दे पुढे पुढे. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज चाललो मी मासे आणायला. रिक्षा घेऊन चाललोय. पुढे तिघे आहेत आणि आम्ही इकडे तिघे बघणार आहे. मासे मिळणार का माहिती नाही. आज बराच उशीर झाला आहे आम्हाला. आम्ही चाललोय. लोक आता मारून झाली असतील तरी पण प्रयत्न करणार आहे. मिळाले तर मिळाले, नाहीतर नाही. आणि आता रस्त्याचं इथे काम चालू आहे. थोडा रस्ता खराब आहे, बघूया तिथपर्यंत रिक्षा जाईल तेवढी. काम आमच्या इकडे जोरात चालू आहेत रस्त्याची. बघा काय रस्त्याची वाट लागली. हे बसलंय आता काय इथे रस्ता चालू झाला पुढे काय आता हे बसलं पाऊस पडला ना हा. पाणी बसलं रस्ता चालू झाला. ट्रॅक्टर आणायला मित्रांनो, बामनोलीतून पण आम्ही पुढे आलोय आणि हा रस्ता आला इथे समोर गेला हायवे. जो काम चालू आहे रस्त्याचं आणि इथून आता खाली जाणार आहे. आणि आज मित्रांनो तारीख आहे 23 मे. सकाळी मस्त पाऊस लागलेला आहे. अजून पण पावसाचं वातावरण आहे इकडे. ना उद्या आज 24 आहे काय? आज 23 नाही, आज 24 आहे तारीख. रविवार आहे. आज मुंबईला पण जायचं आहे आम्हा लोकांना. पाऊस सगळा भरलेला आहे बघा. हा बरोबर, याच्याच खाली काय बरोबर आलोय. हा बरोबर आहे, काय बागेच्या खाली बरोबर आलो रे. अरे ह्यांचा तर इकडे जायचा रस्ता आहे. हा ह्याचा जायचा रस्ता आहे. कुत्रे जो बांधलेले आहेत ना, नाही तर जो यायचं त्यांना विचारायला पाहिजे. कुत्रे कसे भोकायला लागलेत. कुत्रे भोगता आधी विचारा बांधलेले आहेत काय, नाही तर अंगावर यायचे. हा राहत असतील इकडे. हे मस्त आहे बघ नागर, एक ट्रॅक्टर लावून. हा ट्रॅक्टर लावून चला बघूया खाली मिळतात काय माहिती नाही. इकडे खाली 1 वर्ष काढले होते, 2 वर्ष आम्ही खालून याच्या खालून काढले होते मासे. तिकडे जरा जरा ऊन यायला लागले. सह्याद्री बघा पावसामुळे कसं भरून गेलंय थोड्याशा पावसामध्येच. मित्रांनो, ही छोटीशी कोंड आहे. गेली 2 वर्ष आम्ही याच्यातून मासा काढला होता. तर बघूया मिळतोय काय. मासा तर दिसतोय, कारण याच्यामध्ये पावडर वगैरे टाकायला देत नाही. आणि आम्ही कसं कांडाळीने पकडणार आहे मासा, त्याच्यामुळे कदाचित मिळू शकतो. बघूया आता, कांडाळी टाकूया. आणि त्याच्या खाली पण आहे एक तळ, तिथे पावडर वगैरे टाकतात. पण ह्याच्यात टाकू नाही देत, कारण हे बघा इथे पाईप टाकलाय. पाणी वरती घेतात हे लोक पंपानी. तिकडे पंपानी पाणी घेतात हे लोक. इकडे मित्रांनो 2 नद्या एकमेकांना मिळाल्यात. तशा तर 3 आहेत, पण इथे 2 आहेत आता. हे बघा, ही इकडून आली, ही बामनोलवरून येते. आणि ही नदी आहे ही खडीकळवण आणि ओझरे, अशी 2 नद्या तिकडे पाठीमागे मिळाल्यात. ते इकडे येते आणि ही बामनोलची, अशा इकडे मिळतात. आणि हे जातं सीधा नदीला, बाव नदीला पाणी हे सर्व इकडे. हे बघा, ह्यावर्षी पाणी भरपूर आहे. नाही तरी पाऊस लागला त्याच्यामुळे असावं, कारण काय सांगता येत नाही. आम्ही पुढे एक कोंड आहे, ते पावडर वगैरे टाकतात. तिथे जाऊन जरा बघतो आहे का कोणी पावडर टाकलेली. त्याच्यामध्ये पण मिळू शकतात आपल्याला मासे. पाऊस पण लागायला लागला आहे. पाऊस जर नाही आला तर बरं आहे, कारण जरा ऊन असलं तरच मासे मिळतात. आता मासा वरती आहे, आता दिसत पण नाही मासा. थोडा थोडा वारा सुटला आहे, त्याच्यामुळे ते पाणी जरा हलतं आहे. पुढे जाऊन बघतो, नदीतूनच जातो. शेरणीची झाडं बघा. तुमच्या इथे ह्याकडे झाडांना काय बोलतात काय माहिती नाही. आमच्या इथे याला शेरणी बोलतात. हे बघा मित्रांनो, हा एक आहे तळा, पण एवढा काय मासा अजून दिसत नाही. याच्यात आहे काय माहिती नाही. बघूया तर, त्यांना सांगतो. एवढा काय दिसत तर नाही मासा याच्यामध्ये. ह्यात पण 2 वेळा आम्ही भरपूर मासे काढलेले.
थोडंसं पाणी हिरवं हिरवं दिसतंय. काढलेत का नाही काढलेत काय कळत नाही मला, पण बघूया आता. त्या लोकांना विचारतो, बघूया काय बोलतात ते. आणि वरती हा टॉवर मित्रांनो गवतमाळ आहे, तिकडचा टॉवर आहे हा. त्याच्यात खाली आम्ही आहोत आता. तिकडे पण किती भेटत आहेत. त्या लोकांनी आता कांडाळी टाकायला चालू केली आहे. मी पण जातो, मी आलो होतो इकडे बघायला. बघूया आता, चला. हे बघ, इकडे कांडाळी टाकली होती पण काय मासा एक पण नाही लागलाय. एवढ्या उशिरा कसे मासे मिळणार. हे लोक पण ऐकत नाही ना, जाऊया 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 करतात. एवढ्या उशिरा कोण ठेवणार आहे मासा. आणि पुढे एक टाकले बघा. पाव किलो तरी मिळतील काय माहीत नाही. रिक्षा घेऊन आलेलो आहे, CNG चा खर्च निघालाय, बस झाला. हे बघा, यामध्ये आहे मासा, पण तुम्हाला तर कॅमेऱ्यात नाही दिसणार. पुढे पण नाही जाऊ शकत, नाही तर मासा सावध होईल. हा, आणि जाईल पळून. सावध. मित्रांनो, पाऊस आलाय मस्तपैकी. आता मला भिजायचं नाही आहे. हे लोक काढतायत मासे आता पावसात भिजत भिजत. मळे मासे तर नाहीत, हे बघा, पण पिचके आहेत. हा, पिचके आहेत बऱ्याच. हे बघा इथे लागले आहेत. काय हे बघा लागले, तर आहोत. पिचके आहेत बऱ्याच लागलेल्या ह्याच्यात. आता पावसाने सर्व घोळ केला इथे येऊन. मी तोपर्यंत जांभळं खातो. जांभळाची झाडं आहेत बघा, किती भरलेलं आहे जांभूळ. दाखवतो तुम्हाला. जांभळाचं झाड, पण गर नाही त्याला, नुसती बीच आहे. किती जांभळं लागलेत, घडच्या घड लागलेत पूर्ण झाडाला. वरती बघा, पूर्ण घड आहेत. आणि इकडे बकऱ्या आल्यात चरायला आता. पाऊस जर जोरात लागला तर हा बावनळी मार्ग रस्ता पूर्ण खराब होणार आहे आणि गाड्या सर्व फसणार आहेत त्या चिखलात. आता घे डायबिटीसवाल्यांना चांगले असतात जांभळं. ती पुढची मारा मोठी मोठी मारा पहिली. हा, ही मोठी दगड मार. तिकडे ठेवल्या कुणी. हा, हे दगड कोणी ठेवलाय तो. हरली. चला, येऊन ये पुढे पुढे मारून ठेवायचे. होय, मोठीच पिचकी आहे ती. पिचकी नाही, खडशी. इकडून आता बाहेर घ्यायला पाहिजे जरा कांदा. मित्रांनो, इकडचे मासे आमचे झालेत काढून. तुम्हाला मासे दाखवतो पहिला किती आहेत ते. एवढेच आहेत. एवढे मासे मिळालेत आम्हाला इकडे. सगळं जवळ जवळ आहे. आणि जास्त करून पिचक्याच आहेत. मळ्या वगैरे काही नाही मिळाला. खायला बघूया. फणस आणलाय, भाकरी काय खाऊन आलो होतो. लवकर जायचं मला, कशाला भाकरी आणायच्या म्हणून आणलेल्या नाहीत. आणि वरच्या गावातल्या लोकांनी सांगितलं तिकडे पण आहे कोंड. तिकडे गेलाय मेवणा बघायला. कुठं आहे ते, किती लांब आहे काय माहिती नाही. तिथे पण बघूया जाऊन, जर असतील तर टाकूया कांडाळे. हाय, चला, जवळच आहे वाटतं. बघूया जाऊन. जरा पाणी पिऊन घेतो पहिला. पाऊस पण गेलाय, हलकं हलकं ऊन यायला लागलंय आता. इकडे मित्रांनो बघा, हे छोटंसं डबकं आहे. हे बघा, एक चिक्कार मासा आहे, छोटंसं, बारीकच आहे पण मासा भरपूर आहे याच्यामध्ये. तर ही जाळी ते वरती जाऊ नये म्हणून लावून ठेवले. हे बघा, इथे कांडळी लावून ठेवले वरती, मासा जाऊ नये म्हणून. नाही तिकडून सुरुवात करणार आहे, ती येणार आहे इकडे 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 असा वरती. तर बघूया याच्यामध्ये पण आपल्याला किती मासा मिळतो तो. बघा, मासा उडायला लागला. बघा बघा, लागला बघा, इथे लागला मासा. बघा, गेला मासा. मासा आहे ना मित्रांनो, मोठ्या दगडाच्या खाली जास्त असतो. दगडाखालीच जाऊन बसतो मासा कधी पण. चला बघूया, इथे काढूया आपण. मित्रांनो, दुपारचा 1 वाजून गेलाय आणि आता घरी आलो आम्ही. मी घरून जेवून आलो आणि जे वरून मासे आणले होते ते पण घरी दिलेत बनवायला. कारण जास्त वेळ आता ठेवू नाही शकत ना, आता खराब होतील.
आणि त्या गावच्या नदीला उतरलेत मासे काढायला आणि तिकडे सर्व पिचक्या भेटल्यात. इथे हा नदीला आहे बघा, इथे मळी भेटेल आम्हाला. ह्याला मळ्या मासा भरपूर आहे, याला पिचक्या नाही लागत, मळ्या मासा जास्त लागतो. आणि मी पण काय आता उतरणार नाही, कारण आता संध्याकाळी जायचं आहे मुंबईला. परत भिजलो तर कपडे सुकणार नाहीत, कारण आज मळं बोटलं आहे सर्व. मासे काढल्यावर दाखवतो, तोपर्यंत आपण लांबून बघूया. हे बघा सर्व पोरं पण आले तिथे बघायला आलीत. इकडे मूवी लागलाय. ए रेडे येत आहेत रे, बाजूला व्हा. थोडस झूम करून बघूया आपण. तिकडे तिकडे जातील, अशी इकडे या, इकडे या. त्यांची मर्जी, बरोबर. बघा रेडी आलेत नदीला. तिकडून मला जायला पाहिजे होतं. अरे मिळतायत मासे, मग बरेच मिळाले ना. हा याच्या भोवती असतात ते. कौशिकला आणि ह्यांना बरोबर माहिती आहे, जतीनला. रेडी आले अंघोळ भिजायला. सोड सोड सोड. हे बघ तोंड पण नाही धुतला, आंबे खाल्लेले. हे बघ तोंड बघ, तोंड बघ. हा तोंड बघ, सुकली पूर्ण तोंड आंबे खाऊन खाऊन. मासे मित्रांनो आहेत अजून बरेच. मित्रांनो गावच्या कोंडीला आता किती मासे मिळाले ते तुम्हाला दाखवतो. बघा एवढे मासे मिळाले. आणि मोठा मासा दाखव. अरे हा मोठा आहे, एकच मोठा आहे बांगडा सारखा. खडशा मासा, खडशा बघा एवढा मोठा खडशा आहे. एवढा मोठा खडशा मिळालाय. आणि सर्वच मळ्या मासा आहे. वरती गेलो तिथे ते सर्व पिचक्या मिळाल्या आहे. ह्या कोंडीला सर्व आम्हाला खडशा, आपला हा मळ्या मासा मिळाला आहे मित्रांनो. चला आता आमची जायची तयारी आहे मित्रांनो. मी व्हिडिओ आता माझा इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.